नमस्कार, मी अश्विनी बर्वे. सुपर चारचौघी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. आज आपल्याकडे एक अत्यंत वेगळी अशी मुलगी आली आहे. म्हणजे ती माझी मैत्रीणच आहे. तिचं नाव आहे सविता. तर ती आपल्याला तिच्याबद्दल माहिती देईलच, परंतु तिने एक उद्योग उभा केला आणि तो कसा उभा केला हे तिच्याकडनं जाणून घेऊया. आणि हे सगळं ऐकून झाल्यानंतर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर आपण सविताशी बोलूया. नमस्कार सविता. नमस्कार. तुझा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मला तुझं पूर्ण नाव कधी आपण विचारलं पण नाही, पण तू सांग आम्हाला. सविता सिद्धार्थ सहजराव. बर. आणि तुझा म्हणजे तू आता मेस उभी केली, म्हणजे एक मोठा व्यवसाय आहे हा मेस. परंतु तिथपर्यंत तू कशी पोहोचली हे कळण्याच्या आधी पण मला तू लहानपणी कशी होती, धडपडी होती, किती शिकली हे सांग. तुझं लहानपणाविषयी सांग. माझं लहानपण मी 5वीपर्यंत शाळेत गेले आपल्या झेडपीच्या. मग शाळेतून मी आपले रिलायन्स कंपनीचे साहेब होते त्यांच्याकडे मी कामाला होते. त्यांच्याकडे मी म्हणजे एक छोटं वय होतं तरी पण मी त्यांच्याकडे त्यांचं घर सांभाळायचे, त्याची छोटी मुलगी सांभाळायचे आणि खाऊन पिऊन ते लोक मला 2-2.5 हजार रुपये पगार द्यायचे. कुठे होतं? मुंबईला होतं. मुंबईला होतं. म्हणजे तुझं लहानपण मुंबईलाच जाईल. हां मुंबईला. तुम्ही भावंड किती होते? आम्ही भावंड 3 बहिणी आणि 3 भाऊ होतो. मग त्याचे 2 भाऊ माझे वारले आणि एक भाऊ आहे तो पुण्याला राहतो. पण मग शिक्षण तुझं कुठे तिथेच झालं? मुंबईतच शिक्षण 5वी पर्यंत. हां. त्या साहेबांमुळे झालं? साहेबांमुळे झालं. मग साहेबांनी मला 10वीपर्यंत शिकवलं त्यांच्याकडे. हो का? हां. आणि मग मी त्यांच्याकडे पार 10वी होईपर्यंत होते. मग माझं आर्थिक परिस्थितीमुळे लग्न केलं. पण तुझे वडील लवकर वारले का? हां, माझे वडील लवकर वारले. तरी मी 3-4 वर्षाची असेल तेव्हा वारले. त्यामुळे मग आईने तुम्हाला सांभाळलं? आईने सांभाळले. मग आम्ही एवढे जण होतो त्यामुळे आई म्हणे जावई तू पण कामाला. पण लहानपणची काहीतरी आठवण आहे का तुझी एखादी, की तुम्ही खूप मस्ती करायचे, गोंधळ घालायचे, असं काही आठवतं तुला? आठवतं ना. खूप लढाई करायचो आम्ही. चपात्या जरी केल्या ना तर अर्धी एक खायचं. एकमेकांना देऊन खायचं. अच्छा. लय गरिबी काढली आम्ही पण. आणि मग त्यावेळी पण तू त्या साहेबांकडे काम करायची? हो, 5वी पासून ते 10वी पर्यंत तू तिथेच काम केलं. आणि नंतर मग लग्न झालं तुझं? मग नंतर लग्न झालं माझं. मग भाऊ वारल्यामुळं मग माझं लग्न लवकर केलं. मग लवकर केल्यामुळं मला निफाडला इथे दिलं. अच्छा. मग हे लोक ओळखीचे होते का तुझ्या? हां, आमचे नातेवाईक होते. म्हणजे हा मुलगा काय करत होता माहिती होता तुला? हा मुलगा मोलमजुरीच करायचा. बरोबर. मग मी साहेब म्हणायचे जाऊ दे मी तुला तुझे पसंतचं करून देतो, पण मी म्हणायचे नाही साहेब, माझ्या आपसातच करायचे मला. माझ्या आई ओळखीचे लोक. हां, त्याबरोबर मी करण म्हटलं. साहेब म्हणायचे जाऊ दे ना आपला ड्रायव्हर कर, चांगलं होईन, दोघं पण माझ्याकडे काम करा. म्हटलं मी म्हणायचे नाही साहेब, मी माझ्याच पायावर उभं राहायचं. आणि मी गरीब जरी असले ना तरी पण मी माझा संसार वर आणि स्वाभिमानी आहे. म्हणजे गरीब जरी असले तरी स्वाभिमानी आहे असं तुला सांगायचं होतं. आणि मग नंतर काय केलं? मग निफाडला आल्यानंतर कसं केलं? मग निफाडला आल्यानंतर मग ते जायचे कामाला आणि मी पण लोकांच्या इथं धुणं भांडे करायची. बरं. पण तुला लगेच कामं मिळाली का? हां, लगेच कामं मिळाली. लोकांना विचारू कामं. पण इथे तुमचं घर होतं की भाड्याचं घर होतं? नाही, भाड्याचं घर होतं. अच्छा. भाड्याने घर घेऊन? हां, भाड्याने घर. अच्छा. मग किती घर कामं करायची तू? 4-5 घरी कामं करायची. तेव्हा तुझी मुलं होती तुला? नाही, मुलं नव्हती तेव्हा. मग नंतर काय केलं तू? नंतर मी खूप काम केलं लोकांच्या इथं. लोक बोलायचे तरी पण तसंच केलं काम. अच्छा. आणि मग नंतर तू आणखी वेगवेगळ्या ठिकाणी पण कामं केली ना? म्हणजे धुणं भांडे केली. मग मी बचत गटामध्ये होती. बचत गटाच्या मुलांचे स्वयंपाक करायची. तिथं पण मला खूप छान पोरं भेटली होती बचत गटाची. मग त्या मुलांनी पण मला खूप सहकार्य केलं. आईचा दर्जा दिला. मग त्यांना पण मी मुलांचा दिला आणि त्यांच्या पायाच्या पुण्याने माझं पण खूप चांगलं झालं. मग मुलं कधी झाली तुला? किती मुलं आहेत तुला? 2 मुलं आहेत मला. 2 मुलं. काय करतात मुलं? एक मुलगा माझा 8वीला जातो आणि एक मुलगा माझा 10वीला झाला. म्हणजे तुला वाटतं की मुलांनी पण शिकलं पाहिजे. अच्छा. आणि नंतर काय केलं तू? देवळामध्ये पण कामाला जायची? हां, आणि मी मानभाऊ पंत मंदिरामध्ये पण मी कामाला होते. मी तिथं 12 वर्ष काम केलं. बापरे. हां. तिथे काय काम करायचं? स्वच्छतेचं काम. ते कसं होतं काम तुझं? ते पण सकाळी जायचं मंदिरात आणि झाडझूड करायची,
पोछा मारायचा सगळं काही खूप छान होते. तिथले बाबा पण खूप छान होते. चांगले होते. हा. पण हे कामाची वेळ किती होती तुझी? किती वेळ काम करायची? मी तिथे 2 तास काम करायची मंदिरामुळं. मंदिरामुळे. आणि मग बाकीच्या वेळी परत धुणं भांडी धुणं भांडी पण करायची, सगळं करायची मी म्हणजे मंदिर. दिवसभर तू काम दिवसभर कामच करायची मी. तरी पण म्हणजे हे होत नव्हतं ना, पुरवठी परत नव्हतं पडत. मग पुढे काय केलं? पुढं मग मी खूप लोकांची कामं केले. मग मला ना एकदा ना मग एक मेसवरती गेले मी. तिथे पण मी 2-4 दिवस काम केले. मी त्यांचं बघितलं. ते मग त्या मॅडम म्हणाल्या, ताई तुम्ही पण असंच व्हा, गरिबीतून एकदम वर या. मग मी पण 2-3 डबे घरून दिले माझ्या. मग लोकांना माझ्या डब्यांची चव कळाली. मग मी पण डबल बचत गट काढला. मग मी व्याजाने पैसे काढले लोकांकडनं. आणि मग मी ते बचत गट काढून मी माझी मेस उभी केली. किती बायका होत्या तुझ्या बचत गटात? माझ्या बचत गटामध्ये ना 5 किंवा 10 बायांना देतात ना सर लोक. तर मग मला त्यांनी बचत गट दिला. मग मी माझा बिझनेस उभा केला. अच्छा, म्हणजे त्यांच्याकडनं तू कर्ज घेऊन मी बिझनेस उभा केला. पण तुला असं मेस सुरू करायची म्हटलं तर आपल्याला लोकांच्या ओळखी पण लागतात. परत विशिष्ट वेळेला विशिष्ट सगळं काम झालं पाहिजे असं पण असतं. तर मग ते तू कसं जमवलं? नाही, मग मी ना लोकांना सांगितलं की मी आता माझा बिझनेस स्वतः तयार करणार आहे. मग त्यामुळे लोक पण मला म्हटले, ठीक आहे बेटा तू पुढं चालली आहेस ना, जा. तर मग त्यांनी पण मला खूप सहकार्य केले. मग त्यामुळे मी खानावळ टाकली. अच्छा, ती खानावळ कुठे? आपलं इकडे PM प्लाझा तिकडे निफाडमध्ये. आणि मग खानावळीचं नाव काय तुझ्या? कार्तिक मेस. बरं. आणि तिथे काय काय तुम्ही तयार करता? आम्ही तिथे व्हेज नॉनव्हेज सगळं तयार करतो. आणि मग सकाळचा नाश्ता वगैरे? सकाळचा नाश्ता माझा ना पोहे उपमा राहतो. बरं. आणि ते किती लोकांचं तुम्ही करता? मी ना मॅडम तरी पण 50-60 लोकांचं करते. बस. आणि मग जेवण किती लोकांचं असतं? जेवण आपल्याकडं ना जसं गरजू लोक आहेत गोरगरीब त्यांच्यासाठीच आपले ज्यांना आपलं खावंसं वाटतं ते येतात. आणि डबे पण देते ना? आणि डबे पण देते मी लोकांना, गरजू लोकांना डबे पण देते. असं माझ्याकडं काय नाही की पैसे द्या आणि खा. मी गरजू लोकांना फुकट पण चारते मॅडम. तेवढाच माझ्या मुलाबाळांना आशीर्वाद मिळतो. आणि रात्रीचे पण डबे देते. आणि चहा वगैरे पण आहे. पण तू हे सगळं एकटीच करते का तुला कोणी मदतीला आहे? माझंच एक गरजू आहे, त्यांना मुलं बाळ नाही आहे, म्हातारा बाबा आहे काय ते, पण ते माझ्या पप्पासारखंच आहे बिचारा, त्यांना मी सांभाळते. आणि मग ते तुला मदत ते मला मदत. स्वयंपाकाला कोण आहे? स्वयंपाकाला मी स्वतः करते. स्वयंपाकाला पण तू स्वतःच करते? सगळंच आहे ना की मेस चालवणं म्हणजे भाजी आणणं आहे, दळण करणं आहे. तेच पप्पा पण मदत करतात ना थोडं भाजीपाला. मुलांची पप्पा मदत करतात. चांगलं आहे. चांगलं चाललंय. आणि एकदम म्हणजे व्यवसाय करायचा तर असं असतं ना की आपण व्यवसाय करतोय, आपल्याला माहिती नसते त्यातली, परंतु तू एकदम मेसमध्ये कशी काय शिरली? मी ना म्हणते तुम्हाला, मी बघितलं एक मॅडमचं. मी तिथं भांड्याला होते कामाला. मॅडम म्हटल्या, ताई तुम्ही स्वयंपाक खूपच छान करतात. म्हटलं हा का मॅडम? म्हणे हा बाई, लोक माझी खूप तुझी तारीफ करताय माझ्या इकडे. निराळे म्हणून निफाडमध्ये एक मेस आहे, त्या मेसला मी भांड्याला होते मॅडम, भांडी घासायला होते. मग ते बघून मला निराळे मॅडम म्हटल्या, ताई तुमचा भाजीचा एवढा वास छान येतो ताई, तुमच्यामुळं माझी आज थाळी खूप वाढली. मग त्यामुळं मॅडम म्हटल्या, ताई तुम्हाला खरंच खूपच अन्नपूर्णा, म्हणजे तुमच्या हातामध्ये खूपच अन्नपूर्णा आहे. मग तुम्ही काय करा म्हणे ताई, तुम्ही काहीतरी करा, कर्ज वगैरे करून तुम्ही मेस चालू करा. मग मी घरूनच द्यायचे 2-4 डबे. मग त्यांची ओळख झाली माझी मुलांना. आपले शिकायला येते ना मुलं, पंपावरले मुलं, एकदम गरजू मुलांनाच दिले मी पण. आणि मग त्यामुळं माझी ओळख झाली. मग आज माझं नाव एवढं फेमस आहे ना मॅडम निफाडमध्ये, तुम्ही कोणाला पण विचारलं ना तरी पण म्हणतात. तुम्ही तिथे भाड्याने घेतलं का? हां, भाड्याने घेतलं मॅडम, भाड्याने. चांगलं. आणि मग असे रोज किती लोक येतात असं माहिती नाही मॅडम. आपलं म्हणजे आपलं भांडवल होऊन आपल्याला रोजंदारी पडते, बस. बाकी काय? आता असं तुला कसं वाटतं स्वतःविषयी की आपण एक चांगला उद्योग उभा केला, लोकांना पण काम देतं, म्हणजे ज्यावेळी तू कामाला लोकांकडे तुझ्याकडे आता लोक कामाला येतात. मला खूप खूप म्हणजे काय एवढा आनंद होतोय ना, असं वाटतंय की स्वर्गातून बाहेर आले मी. एवढं छान वाटते, चांगलं वाटतं. पण असं जरी तू काम इथपर्यंत पोहोचते तरी तुला खूप असं संघर्ष करावा लागला असेल. लोक तुला बोलले, मला खूप बोलले, आमचं काम सोडलं असं तसं, तू कधी येत नाही येणार असं तसं बोलले लोक. बोलणाऱ्याचं काय हो मॅडम,
आहे. पण माझा बिझनेस मला पुढं जायचं आहे ना, म्हणून त्यामुळे मी तसं केलं, ठरवलं. पण मग आता स्वतःचं घर झालं तुझं मग? हा, स्वतःचं घर झालं मॅडम. मला सरस्वती नगरमध्ये अर्धा गुंठा पण झाला. खूपच छान झालं माझं. पण हे करताना असं लोकांनी तुला काही म्हटलं नाही का की तू किती म्हणजे कर्तबगार बाई आहेस की साधी भांडी घासत होती, परंतु भांडी घासता घासता तू स्वतःची मेस काढली आणि स्वतःचं घर सुद्धा विकत घेतलं. हा ना मॅडम, बरोबर. बोलणारे बोलतात मॅडम, पण आता कसं आहे, ते तर आहेच. मेहनतीशिवाय फळ भेटत फळ नाही. मिळत नाही. पण तुला असं काही आठवतं का तुझी आई काही तुला लहानपणी सांगायची की ते तू लक्षात ठेवलं आणि आपण हे केलं पाहिजे, किंवा तू जिथं कामाला जात होती त्यांनी काही तुला सांगितलं असेल? ते मॅडम लोक खूपच छान होते मॅडम. ते मला एकदम सहकार्य करायचे. ते मला असं बोलायचे, बेटा तू शिक, तू शिकली का तुझी प्रगती होईल. पण माझी आर्थिक परिस्थिती असल्यामुळे मी शाळा सोडली. त्यामुळे पप्पा नव्हते, भाऊ पण वारला, पप्पा पण वारले, आई माझी काय करणार होती, आम्ही एवढे भावंड होतो. मग त्यामुळे मी सोडून दिलं. किती वर्षाची असशील? मी आता 33 वर्षाची असेल. किती कमाल आहे ना तुझं, खूप कौतुक आहे मला वाटतं. हां मॅडम. म्हणजे इतकं छान एवढ्या लहान वयामध्ये तू इथपर्यंत पोहोचलीस आणि स्वतःचं काम सुरू केलं. मैत्रिणींनो, आपण जर पुढे जायचं ठरवलं असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीत कष्ट केले तर पुढे जातोच. हे आपल्याला सविताच्या कहाणीवरनं कळतं. सविता लहान आहे, म्हणजे 33 वर्षाची आहे फक्त, तरी पण तिने स्वतःचं घर घेतलं आणि तेही स्वतःच्या हिमतीवर. कोणत्याही कामाची ती लाज बाळगत नाही. काम करताना ती स्वतः झोकून देते आणि काम करते. म्हणूनच तिने आज स्वतःची मेस उभी केली आणि हे उभं करताना कोणाकडेही तिने म्हणजे वाईट बोलली नाही ती कोणाला. सगळ्यांशी चांगलं वागून हसून खेळून ती काम करते आणि त्यामुळेच ती इथपर्यंत पोहोचली. अशाच वेगवेगळ्या कहाण्या ऐकण्यासाठी आणि प्रेरणा घेऊन आपल्याला काम करण्यासाठी सुपर 4 चौघीवर नक्की या.